हे अमय, अमय, अरे मेसेज बघ ना काय आलाय तू. अरे लोक उठ ना, हा मेसेज बघ मी तुझी झोप उडेल. अरे यार आकाश झोपू दे. एक तर रात्रभर तुझं घोरण्याने झोप नाही, ते प्रसन्नला दाखव. हे प्रसन्न, तू तर उठ. हा मेसेज बघ काय आलाय तो. अरे भावड्या, सकाळ सकाळ कशाला डोक्याची बॅटरी फुल करतोय रे? झोपू दे म्हणते यार. अरे भावना, माझ्या अकाउंट मध्ये 50,000 रुपये क्रेडिट झालेत. 50,000. प्रशांत, मला येईल लागले वाटतं. सकाळ सकाळ कोणी येतो अकाउंट मध्ये एवढे पैसे टाकून? काय नाही रे, त्याचं डोकं फिरलंय. त्याची ना रात्रीची उतरली नाही. ए आकाश, एक काम कर यार, तू झोप. म्हणजे काय होईल, तुझी राहिलं ना ती पण उतरून जाय. नाही तर काय उगाच ती फालतूगिरी. माझी उतरली, तुमची अजून उतरली नाही वाटतं. हे अमय, खरं सांगतो रे, माझ्या अकाउंट मध्ये 50,000 रुपये क्रेडिट झाले. बघ, फोटो वाटतं तू बघ. खरे रे, याच्या अकाउंटला बघ 50,000 रुपये आले. यार अमय, तुझी पण उतरली नाही काय रे रात्रीची? तू पण झोप यार, तुझी पण उतरेल. अरे की बघ, ते दाखव. कटकट आहे यार, दे रे. आमच्या गावात, अरे आकाश खरंच की रे, भावानं आपलं लग्न पण झालं. शाळेला रूम मालकाच्या पाच डोक्याचं भुसकाट करून टाकलं. भाडं द्या, भाडं द्या, भाडं द्या. आज उद्या संध्याकाळी भाडं माग. अशा खिशातनं पैसे काढताना अशा तोंडात फिरतो ना त्याच्या. आकाश ऐक नाही, खूप दिवस झाले कोणत्याची तरी नाही. हॉटेलमध्ये जाऊया, खायची इच्छा नाही. आता दिवस आनंदाचा आहे. तू जे बोलशील ते करेल. काय मग अमय, अमय, हा, अरे काय विचार करतोस? कसला विचार करतोय? तुला आनंद नाही झाला वाटतं? अरे आनंद झाला रे, पण मला एका गोष्टीचं टेन्शन आलंय. भावांनो, आपल्या अजून पगाराची तारीख जवळ नाही आली. मग या आकाशच्या अकाउंटला 50,000 आले कुठून? कुठून काय आले असतील? तुम्ही पाठवले असतील. आपल्याला काय करायचं? आणि तू म्हटल्याप्रमाणे झाला तर कोणाचा तरी बाप याच्यावर उडा. हे बघ, ऑलरेडी आपल्या आयुष्यात पैशाला घेऊन खूप प्रॉब्लेम चालू आहे. आणि गावातनं बाबा आजारी असल्यामुळे आई पैशासाठी दररोज कॉल करते. तुला माहिती आहे, माझ्या कामाचे तर पैसे वेगळे मिळत. आपल्या सगळ्या घराचा खर्च प्रशांतच्या 8 रुपये चालतो, तेही यावेळेस. हे बघा बाई, आकाश बोलतो ते अगदी खरं आहे. लक्ष्मी स्वतः चालत आली आपल्याकडे, तिला असं बोलू नको करायला. हे बघ, मला हे सगळं पटतंय, पण माझं मन मानत नाही. पण का? आकाश, अरे 50,000 रक्कम मुळात छोटी रक्कम नाहीये. आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे, कळलं? आपण ते परत देऊ पण नाही शकत. आणि ज्याने कोणी पाठवलं असेल ना, मला तर नक्की वाटतंय यामागे त्याचा प्लॅन असावा. अरे आता ह्याच्यामध्ये काय प्लॅनिंग असणार आहे यार? अमय, तू काय बोलतो यार? अरे अननोन नंबर आहे. चल, हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, मी राहुल कजरे. आपण आकाश का? हा, मीच आकाश. ॲक्च्युली सॉरी हां. अहो काय झालं, मी आईला गावी पैसे पाठवत होतो, तर चुकून एक नंबर चुकीचा गेला आणि आईला पैसे पाठवायचे ते तुम्हाला ट्रान्सफर झाले. सो प्लीज माझे पैसे तुम्ही मला रिटर्न करू शकता का? हॅलो, काय करू? पाठव. हा, यार, आपलं नशीबच खराब आहे यार. त्यात किती दिवसात लॉलीपॉप खायची इच्छा झाली होती. आता कसलं काय, पुढचा पेमेंट येऊन वाट बघायला लागणार. किती दिवसात म्हटलं लॉलीपॉप खाईल, कसलं काय. अरे यात नशीब वगैरे खराब बोलण्याची काही गरज नाही. ज्याचे पैसे होते ते त्याला मिळाले, चांगलंच झालं, कळलं? हे एक चांगलं स्वप्न आपल्याला पडलं होतं असं मानूया आणि पुढे जा. अरे पण संध्याकाळी रूम मालक आहे, त्याला काय द्यायचं? आजीबाईचं तंबूर.
अंबोरा बिंबोरा द्यायची काही गरज नाही. मी गावी काही पैसे ठेवले होते पाठवण्यासाठी, त्यातले मी तुम्हाला पुढे करतो. सध्या आधी चालवून घेऊया, पुढचं पुढे बघूया. काय वाटतं? ठीक आहे. चालेल, तू बोलतोय सर, ठीक आहे. हो. हर चीज का सोल्यूशन होता है यार. अरे आकाश, आलास तू? ए प्रशांत, हो हवा आकाश आलाय. एक कप चहा ठेव त्याला पण. ओके. अरे जा, हात पाय धुवून घे, एकत्र चहा घेऊ जा. आकाश, रे काय झालं? एवढं शांत का? काय झालं रे आकाश? आकाश, अरे तू असं शांत राहिलंस तर आम्हाला कळणार कसं तुझ्यासोबत काय झालंय ते? आज माझा पगाराचा दिवस होता रे. कितीतरी महिन्यानंतर माझा पूर्ण पगार येत आहे. मग आला नाही तुझा पगार? अरे झाला पगार, पण जेव्हा माझं बँक अकाउंट ओपन केलं ना, तेव्हा ते एक पैसाही नव्हता. काय? अरे कसं शक्य आहे? जर कंपनीकडून तुला पेमेंट केलंय तर मग तुझ्या अकाउंट मध्ये पैसे यायला पाहिजे होते. हा ना. अरे मग तू तुझ्या सरांकडे चौकशी केलीस का की कंपनीकडून पेमेंट केला की नाही ते? चौकशी केली, सरांना पण विचारलं, ते बोलले आमच्याकडनं आधी बघू. हा, मग जर कंपनीकडून पेमेंट करण्यात आला, मग आकाशचा एवढा सगळा पेमेंट गेला कुठे? तू कोणाला पैसा दिला होतास काय? नाही रे, मी कशाला कोणाला पैसे पाठवू? बरोबर झालं, नाही ना त्याचे पैसे होते रे. काय माहिती कुठं काय कळतच नाही काय. पण मला कळतंय ना, मला कळतंय तो पैसा गेला कुठे. तो तुला नक्की म्हणायचं काय? भावांनो, आपल्यासोबत खूप मोठा स्कॅम झालाय. आपली फसवणूक करण्यात आली आहे. तू काय बोलतोस ना, आमच्या काहीच लक्षात येत नाही अमय. हे बघ, 1 महिन्यापूर्वी आकाशच्या मोबाईलवरती मेसेज आला होता 50,000 रुपये क्रेडिट झाल्याचा, आणि त्यानंतर त्याला अननोन नंबरवरून फोन देखील आला होता. आणि मग आकाशने त्याचे पैसे त्याला रिटर्न सुद्धा केले होते. मग त्याचे काय? तुम्ही मला सांगितलेलं त्याचे पैसे त्याला परत कर. त्याच्या इथे काय संबंध आहे? संबंध आहे. तो जो कॉल आला होता आणि मेसेज आला होता ना, ते दोन्ही फ्रॉड होते. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? शक्य आहे. आकाशने त्याचे पैसे जे रिटर्न केले ना, ते गुगल पे वरून केले होते, आणि म्हणून आकाशच्या सगळ्या बँकेचे डिटेल्स ते हॅकर्सकडे गेले. म्हणजे तो सगळा डेटा आहे आकाशचा त्याने हॅक करून दिला. असा मोठा स्कॅम झाला आकाश.
आत्ता माझ्या हळूहळू सगळा प्रकार लक्षात यायला लागलाय मग. म्हणजे जवळजवळ त्या गोष्टीला 1 महिना झाला आणि 1 महिन्यानंतर जेव्हा आकाशचा पूर्ण पेमेंट आला, त्या पेमेंट येण्याच्या अगोदरच त्या हॅकरकडे आकाशचे सर्व डिटेल्स गेले होते आणि त्याने आकाशचा सगळा पेमेंट स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला. एकदम बरोबर. हे सगळं माझ्यासोबत काय घडतंय? मी काय वाईट केलंय का कोणाचं? हा, हे बघ मित्रा, जे घडलं ना त्यात तू एकटा जबाबदार नाहीस, त्यात आपण पण जबाबदार आहोत. या पैशाच्या मोहापायी आपण या स्कॅम मध्ये अडकलो आणि तो स्कॅम करणारा, आपल्याला फसवणारा खुलेआम फिरतोय. हे बघ आकाश, जे काय झालं त्यात तू किंवा मी, आपण कोणीच काही करू शकत नाही. पण हा, यातून एक गोष्ट मात्र शिकायला मिळाली. यापुढे आपण सावध राहायला हवं आणि आपण काळजी घेतली पाहिजे की यापुढे कुठेही असं त्यामध्ये अडकू नाही पाहिजे आपण. मग तो आपल्याला धोका देणार कोण? तो राहुल काजरे, याला ती योग्य शिक्षा होणार नाही का? होणार. आज आपल्यासोबत झाले, उद्या कोणासोबत येऊ शकतो. नाही, आपल्यासारखे सामान्य लोक जे अशा पैशाच्या अभावामुळे फ्रॉड स्कॅमचे जातात करतात, आणि हा तर कायद्याने गुन्हा आहे ना. हो, हा गुन्हाच आहे आणि ज्याने हा स्कॅम केलाय ना त्याला ही फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे. आपण एक काम करूया, आताच पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि आपल्यासोबत जे काय घडलंय ना ती सगळी माहिती पोलिसांना देऊया. त्या राहुल काजरेला पकड, त्यांनी योग्य शिक्षा दिली. तर त्यांनी जर नाही दिलं ना काय, मग आपण काय ना काहीतरी करूया. हा, चल निघूया. चलो निघूया. चलो. अभी अभी तो खेल शुरू हुआ है दोस्त, आगे आगे देख और होता है क्या.